नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा स्थूल अर्थशास्त्राचा विषय. त्यातील स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. FIBAला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासलं, बरोबर. अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्राचा अभ्यास दोन भागात केला जातो. पहिला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्ती, गृहसंस्था व उद्योग यांच्या दैनंदिन आर्थिक निर्णयांचा व क्रियांचा अभ्यास होतो. एखाद्या व्यक्तीने किती वस्तू खरेदी करावी, उद्योजकांनी किती उत्पादन करावे, एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते इत्यादी. परंतु केवळ व्यक्तिगत पातळीवरील अभ्यास पुरेसा ठरत नाही. संपूर्ण देशाच्या आर्थिक जीवनातील उत्पादन, रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, महागाई, गुंतवणूक यांसारख्या व्यापक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची निर्मिती झाली. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे आधुनिक विचारसरणीतील एक महत्त्वाचं व परिणामकारक क्षेत्र ठरतं. जेम केन्स या अर्थतज्ज्ञांच्या मते स्थूल अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, महागाई, बचत यांसारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. म्हणजेच काय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या अभ्यास घटकांचा समावेश होतो बरं? तर राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, महागाई, बचत यांसारख्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या घटकांचा अभ्यास होतो. लक्षामध्ये, स्थूल अर्थशास्त्र हा असा अभ्यास आहे की जो व्यक्ती व उद्योग यांना वेगळे न पाहता संपूर्ण समाजाला काय करतं, एकक म्हणून मानतो. तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय, तर संपूर्ण देशाने आपल्या संपूर्ण भारताने एका कालावधीत निर्माण केलेल्या काय वस्तू व सेवांचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय, संपूर्ण देशाने एका कालावधीत निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे मापन. त्यानंतर आहे संपूर्ण रोजगार व बेरोजगारी. तर संपूर्ण रोजगार व बेरोजगारीमध्ये ते काय होतं, देशातील काय होतं, मजुरांना किती रोजगार उपलब्ध होतं आणि बेरोजगारीची स्थिती काय आहे याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आहे एकूण मागणी व काय एकूण पुरवठा. एकूण मागणी व एकूण पुरवठा, समाजाची खरेदी शक्ती व बाजारातील वस्तूंचा पुरवठा यातले परस्पर काय संबंध. एकूण मागणी व एकूण पुरवठा, समाजाची खरेदी शक्ती व बाजारातील वस्तूंचा पुरवठा यातले परस्पर संबंध. त्यानंतर आहे महागाई व चलन कपात, पैशाच्या मूल्यावर होणारे परिणाम, किमतींच्या चढ उतारांचे विश्लेषण. नंतरचा मुद्दा आहे आपला गुंतवणूक व बचत, समाजाची बचत किती प्रमाणात गुंतवणुकीत परिवर्तित होते आणि त्याचा उत्पादनावर कसा परिणाम होतो यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा केंद्रबिंदू हा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील संतुलन व असंतुलनाचा अभ्यास हा असतो. हे शास्त्र केवळ काय घडते यावर थांबत नाही, तर का घडते आणि त्यावर म्हणजे त्यावर उपाय काय असावेत याचाही अभ्यास करते. आता आपण स्थूल अर्थशास्त्राच्या स्वरूपाचे मुद्दे पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय अभ्यास केलेला, विशिष्ट घटकाचा अभ्यास, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्राचे प्रमुख स्वरूप हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाशी निगडित आहेत. यात एखाद्या व्यक्ती, गृहसंस्था किंवा उद्योग यांचा वेगळा अभ्यास केला जात नाही, तर संपूर्ण समाजाच्या आर्थिक स्थितीवर भर दिला जातो. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, बचत, गुंतवणूक, रोजगार, महागाई अशा व्यापक घटकांचा एकत्रित अभ्यास करून अर्थव्यवस्थेतील चढ उतार समजावून घेतले जातात. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत नसून काय आहे, सामूहिक स्वरूपाचे शास्त्र मानले जातं. दुसरा मुद्दा आहे आपला संकलित स्वरूपाचे शास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हे एक संकलित स्वरूपाचे शास्त्र आहे. यामध्ये व्यक्तींच्या लहान लहान निर्णयांपेक्षा त्यांचा एकत्रित परिणाम कसा होतो याचा विचार केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीची बचत किती आहे यापेक्षा समाजाची एकूण बचत किती आहे हे महत्त्वाचं ठरलं जातं. त्याचप्रमाणे
एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पादन यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे या शाखेत संपूर्ण घटकांचे संकलित विश्लेषण हे मूलभूत स्वरूप आहे. तिसरा मुद्दा आहे आपला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास. अतिशय महत्त्वाचा आहे हे. यात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते, त्याचे वेगवेगळ्या घटकांमध्ये वितरण आणि त्यामध्ये कालांतराने झालेली वाढ किंवा घट यांचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे अर्थव्यवस्थेची प्रगती व लोकांचे जीवनमान ठरते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचे वाढीचे दर, ग्रोथ रेट म्हणतो आपण त्याला, ते तपासून सरकार आर्थिक धोरणांची आखणी करते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय समृद्धी व आर्थिक विकास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. चौथा मुद्दा आहे आपला रोजगार व बेरोजगारीचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण समाजाच्या रोजगाराच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. बेरोजगारी का उद्भवते, तिचे प्रकार कोणते, तसेच रोजगार निर्मितीसाठी कोणत्या धोरणांची आवश्यकता आहे हे समजावून सांगितले जाते. याचबरोबर उपलब्ध मजूर म्हणजे आपली मजूर शक्ती म्हणजे जे कामगार आहेत ना, ते काम करतात, मजूर शक्तीचा योग्य वापर न झाल्यास उत्पादन व राष्ट्रीय उत्पन्नावर होणारे परिणामही यामध्ये स्पष्ट केले जातात. त्यामुळे संपूर्ण रोजगार ही संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय होते, केंद्रबिंदूला ठरते, म्हणजे केंद्रबिंदू ठरते. त्यानंतर आहे पाचवा मुद्दा आपला महागाई व चलन फुगवट्याचा अभ्यास. अर्थव्यवस्थेमध्ये किमतींचे चढ उतार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. किमती सतत वाढत राहिल्या तर महागाई निर्माण होते, तर सतत घटत गेल्यास चलन कपात, डिफ्लेशन म्हणतो आपण त्याला, दोन्ही परिस्थिती अर्थव्यवस्थेसाठी काय आहेत, धोकादायक आहेत. बरोबर आहे. स्थूल अर्थशास्त्र महागाई व चलन कपातीचे कारणे, त्यांचे सामाजिक व आर्थिक परिणाम, तसेच त्यावरील नियंत्रणासाठी आवश्यक असलेली धोरणे यांचा अभ्यास करते. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे किंमत स्तराच्या अभ्यासाशी निगडित शास्त्र मानले जाते. सहावा मुद्दा आहे आपला आर्थिक धोरणाशी संबंध. स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप हे सरकारच्या आर्थिक धोरणांशी घट्ट जोडलेले आहे. वित्तीय धोरण फिस्कल पॉलिसी, चलनविषयक धोरण मॉनिटरी पॉलिसी, त्यानंतर परकीय व्यापार धोरण यांना स्थूल अर्थशास्त्रात वैज्ञानिक पाया उपलब्ध करून देते. वैज्ञानिक पाया कोण उपलब्ध करून देते, तर स्थूल अर्थशास्त्र. महागाई नियंत्रण करणं, रोजगाराची निर्मिती करणं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं इत्यादी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य धोरणे तयार करण्यास स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाची भूमिका बजावत असते. सातवा मुद्दा आहे आपला गतिशील स्वरूप. तर त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र हे स्थिर नसून गतिशील स्वरूपाचे शास्त्र आहे. हे शास्त्र केवळ विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करत नाही, तर भूतकाळातील अनुभवांच्या आधारे भविष्यातील प्रवृत्तींचा शोध घेते. बदलत्या काळानुसार रोजगार, उत्पादन, गुंतवणूक, बचत, किमती यामध्ये होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करून भविष्यातील धोरणांना दिशा दिली जाते. म्हणून स्थूल अर्थशास्त्राला भविष्यवेधी शास्त्र असे देखील संबोधले जाते. आता सारांश. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. यात राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, महागाई, गुंतवणूक यांसारख्या घटकांचे संकलित विश्लेषण केले जाते. हे शास्त्र सरकारच्या आर्थिक धोरणांना वैज्ञानिक आधार देऊन संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे काय होतं, स्थूल अर्थशास्त्र आधुनिक काळातील गतिशील व भविष्यवादी शास्त्र ठरते. हा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये जर आला तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना लिहितो, त्यानंतर व्याख्याचा अर्थ, स्वरूपामध्ये आपल्याला किमान 7 मुद्दे, 8 किंवा 7 मुद्दे असणं अपेक्षित आहे आणि 7ही मुद्द्यांचं सुंदर विश्लेषण करावं आणि सरतेशेवटी आपण सारांश लिहितो. सारांश तुम्ही 2-3 ओळी लिहू शकता पेपरमध्ये. लक्षामध्ये अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद.